सो आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला SN1 रिॲक्शन हा पार्ट बघतोय. SN1 रिॲक्शन म्हणजे काय? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन रिॲक्शन हा एक रिॲक्शन मधला टाईप आहे. सबस्टिट्यूशन म्हणजे काय? सबस्टिट्यूशन म्हणजे आपण एखादा रिॲक्टंट किंवा काहीही आपण काढतो आणि त्याला एक सबस्टिट्यूट देतो, म्हणजे ह्याच्या ऐवजी हे, म्हणून ह्याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणतात. ती न्यूक्लियोफिलिक असणार आहे. ह्याच्यात आपण न्यूक्लियोफाईल वापरणार आहोत, KOH म्हणजेच OH हा न्यूक्लियोफाईल आहे. तर SN1 रिॲक्शन एक्झाम्पल, मेकॅनिझम ऑफ अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टेट्राअल्किल हलाइड. Consider the reaction of aqueous sodium hydroxide or potassium hydroxide on a tertiary alkyl halide such as T-butyl bromide. हा ब्युटिल ब्रोमाइड आहे, हा आपला अल्किल हलाइड आहे, हा न्यूक्लियोफाईल आहे आणि हे त्याच्यातनं मिळणारं प्रोडक्ट आहे. आपल्याला टी ब्युटिल अल्कोहोल मिळवायचा आहे टेट्रा अल्किल हलाइडचा हायड्रोलिसिस करून अल्कलाइन मीडियम मध्ये, हा आपला एम आहे. तर ह्या रिॲक्शनचे आपण कायनेटिक्स बघूयात. एक्सपेरिमेंटली इट इज ऑब्झर्व दॅट द रेट ऑफ द रिॲक्शन ओनली डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3 CBr. म्हणजे आपण जो मुख्य हे वापरणार आहोत, सबस्ट्रेट वापरणार आहोत, त्याच्यावरती त्या रिॲक्शनचं हे ठरतं, कायनेटिक्स ठरतं की ती रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे का सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे, हे आपल्याला त्याच्यावरनं कळतं. आणि CBr अँड इट इज इंडिपेंडंट ऑफ द रिॲक्शन ऑफ OH मायनस आयन्स. म्हणजे ह्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही किती घ्याल ह्याच्यावरच ही रिॲक्शन डिपेंडंट असते. की OH तुम्ही वीक घ्या स्ट्रॉंग घ्या ह्याच्यावरती ही डिपेंडंट नसते. ही फक्त ह्या सबस्ट्रेट दॅट इज अल्किल हलाइड, टेट्रा अल्किल हलाइड ह्याच्यावरतीच ही डिपेंडंट असते. तर आता आपण मेकॅनिझम बघूया. मेकॅनिझम ऑफ SN1 रिॲक्शन. तर स्टेप 1 ही 2 स्टेप रिॲक्शन आहे. ह्याच्यात 2 स्टेप होतात. पहिली स्टेप ही स्लो असते, ती रेट डिटरमाइनिंग स्टेप असते, म्हणजे त्या रिॲक्शनचा आपण रेट मेजर करू शकतो त्या स्टेपमध्ये. मेकॅनिझम ऑफ SN1 रिॲक्शन स्टेप 1. हा टर्शरी अल्किल हलाइड आहे. एक कार्बन आहे, त्याला 3 दुसरे कार्बन जोडलेले आहेत, एका ह्याला ब्रोमाइड जोडलेला आहे, ह्याचं स्ट्रक्चर आहे. नंतर ही स्लो स्टेप आहे, रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे. हा नंतर ट्रान्झिशन स्टेट मध्ये जातो. ट्रान्झिशन स्टेट म्हणजे काय? एकाच वेळेला एखादा बॉन्ड ब्रेक होत असतो, ही ट्रान्झिशन स्टेट आहे ह्याची. म्हणजे आता आपल्याला म्हणजे ह्या कार्बनला Br त्याच्यातनं रिमूव्ह करायचा आहे, तर मग हा काय होईल, इथे आयोनायझेशन होईल, म्हणजे प्लस मायनस चार्जेस येतील. ह्या कार्बनवरती डेल्टा प्लस चार्ज येईल, ह्या Br वरती डेल्टा मायनस चार्ज होईल, हा मधला बॉन्ड ब्रेक होईल, Br वेगळा होईल आणि ह्याचा कार्बोकॅटायन तयार होतो. कार्बोकॅटायन म्हणजे ही एक स्पीशीज आहे ज्याच्यावरती कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. आयोनायझेशन ऑफ टी ब्युटिल ब्रोमाइड, ह्याचं आयोनायझेशन झालं. ही फर्स्ट स्टेप झाली ह्या रिॲक्शन मधली. कुठली? SN1 रिॲक्शन मधली ही फर्स्ट स्टेप झाली. ही युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. स्टेप 2 अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल. आता ही पहिली स्टेप झाली, तर ह्या कार्बोकॅटायन वरती OH मायनस हा जो आपण न्यूक्लियोफाईल घेतलेला आहे तो ह्याच्यावरती अटॅक करतो. आता अटॅक करतो म्हणजे काय? त्याच्याशी बॉन्ड फॉर्मेशन करतो. तर अटॅक हा असा आहे, ह्याचं स्ट्रक्चर असं आहे, हे ट्रायगोनल प्लेनार स्ट्रक्चर आहे, कारण हे हायएस्ट स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी हे स्ट्रक्चर मिळवतो कार्बोकॅटायन. तर अटॅक ह्या बाजूने सुद्धा होऊ शकतो, म्हणजेच OH इथनं पण अटॅच होऊ शकतो आणि इथनं पण अटॅच होऊ शकतो. म्हणून ह्या दोन हे आहेत. आता फ्रंट साइड अटॅक म्हणजे OH जर का इकडनं अटॅच झाला तर इकडे OH बॉन्ड हे होईल, आणि जर इकडनं अटॅक झाला तर OH इकडनं अटॅच होईल ह्या कार्बोकॅटायनला. हे प्लेनार स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर ही TS2 आहे, म्हणजे ही जी हे आहे ही TS2 आहे. तर ह्याच्यातनं आपल्याला ही दुसरी स्टेप झाली, हा OH ह्याला कार्बोकॅटायनला अटॅच झाला, ही दुसरी स्टेप झाली. त्याच्यातनं आपल्याला मिळालं टी ब्युटिल अल्कोहोल, हा आपल्याला मिळाला. तर आता आपण ह्याचे प्रोडक्ट बघितले. स्टेप 2 नंतर कार्बोकॅटायन वरती OH अटॅक झाला. सबस्टिट्यूशन म्हणजे काय झालं, Br बाहेर निघाला, म्हणजेच प्लस Br बाहेर निघाला आणि त्याच्याऐवजी OH अटॅच झाला. Br च्या ऐवजी OH अटॅच झाला, ह्याचं सबस्टिट्यूशन झालं, म्हणून सबस्टिट्यूशन रिॲक्शन युनिमॉलिक्युलर असं ह्याला म्हटलं जातं. तर आपण बघितलं की 2 साइडने अटॅक होतो, एक अटॅक फ्रॉम फ्रंट साइड आणि अटॅक फ्रॉम बॅक साइड. तर जेव्हा बॅक साइड अटॅक होतो तेव्हा त्याला इन्व्हर्जन म्हटलं जातं. त्याचं जे प्रोडक्ट मिळतं ते OH आहे,
आणि जेव्हा फ्रंट साईडने अटॅक होतो तेव्हा त्याला रिटेन्शन म्हणतात. ह्याचं आपल्याला म्हणजे ह्याची प्रोबॅबिलिटी काय आहे की हे प्रोडक्ट किती तयार होईल आणि हे प्रोडक्ट किती तयार होईल, ह्याची प्रोबॅबिलिटी काय, याचं पर्सेंटेज काय. तर ही रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला हे प्रोडक्ट 50% मिळतं आणि हे प्रोडक्ट 50% मिळतं. म्हणजेच स्टिरिओकेमिस्ट्रीच्या भाषेत म्हणायचं झालं तर आपल्याला काय मिळतं, आपल्याला रॅसिमिक मिक्सचर मिळतं. म्हणजे 50% प्रोडक्ट हा तयार होईल आणि 50% प्रोडक्ट हा तयार होईल. ह्याचं कॉन्फिगरेशन वेगळं असेल. काही हा असेल लिव्हो रोटेटरी, हा असेल डेक्स्ट्रो रोटेटरी, ह्याचं रोटेशन पण वेगळं असतं. म्हणून ह्याला रॅसिमिक मिक्सचर म्हणतात. दे आर एनॅन्शिओमर्स. म्हणजेच काय, रॅसिमिक मिक्सचर म्हणजे काय, ह्याचे 2 प्रोडक्ट फॉर्म होतात आणि ह्यालाच रॅसिमिक मिक्सचर म्हटलं जातं. यांची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी डिफरंट असते म्हणून. तर आता हा SN1 रिॲक्शनची आपण एनर्जी प्रोफाईल डायग्राम काय आहे ती बघूया. एनर्जी प्रोफाईल डायग्राम म्हणजे ह्या रिॲक्शन मध्ये एनर्जीचा यूज, एनर्जीचा रिलीज हा किती आहे हे दर्शवणारी ही डायग्राम असते. तर ही आहे पोटेन्शियल एनर्जी, हा वाय ऍक्सिसवर पोटेन्शियल एनर्जी आणि एक्स ऍक्सिसवर आहे रिॲक्शन कोऑर्डिनेट. इथनं रिॲक्शन स्टार्ट होते. हा रिॲक्टंट आहे टर्शरी ब्युटिल अल्काइल. इथनं रिॲक्शन स्टार्ट होते. इथे स्टेप 1 ट्रान्झिशन 1 हे होते. ह्याच्यासाठी ऍक्टिव्हेशन एनर्जी हा एक मोठा पार्ट आहे. इज द एनर्जी मस्ट बी सप्लाइड टू द रिॲक्टंट्स. आता कधी पण, आता समजा आपल्याला पाणी गरम करायचं तर त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला एनर्जी किंवा हीट प्रोव्हाइड करायला लागते. असं नुसतं पाणी ठेवलं तर लगेच काय पाणी उकळायला लागणार आहे का, तर नाही. आपल्याला काहीतरी एनर्जी त्याला सप्लाय करायला लागते तरच ती रिॲक्शन किंवा काय पुढचं जे प्रोसिजर असेल ती कम्प्लीट होते. म्हणून ऍक्टिव्हेशन एनर्जी आहे ती रिॲक्शन स्टार्ट करायला लागते. त्याच्यानंतर E1 जी आहे ती एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन फॉर स्टेप 1. तर स्टेप 1 ला ऍक्टिव्हेट करण्यासाठी एनर्जी किती लागते, तर ती एवढी लागते. तर ती इथे दाखवलेली. आणि E2 साठी एवढी. इथे TS2 आहे. त्याच्यानंतर हा प्रोडक्ट आहे. It is equal to the difference in potential energies of the reactants and the transition state. The step 1 has higher activation energy. इथे तुम्ही बघितलं तर स्टेप 1 ला जास्त एनर्जी लागते ऍक्टिव्ह होण्यासाठी, त्याच्यामुळे ही एनर्जी जास्त आहे स्टेप 2 साठी, स्टेप 2 पेक्षा. हेन्स इट इज. आता हा, तर इथे एनर्जी जास्त लागते. म्हणजे एनर्जी जास्त लागते म्हणजे काय, तर रिॲक्शन चालू व्हायला वेळ जास्त लागणार आहे. म्हणजे ही स्टेप आहे ती स्लो असणार आहे. आपण मगाशीच बघितलं की स्टेप 2 रिॲक्शन आहे. पहिली स्टेप असते ती स्लो असते, दुसरी असते ती फास्ट असते. त्याच्यामुळे पहिली स्टेप असते ही रेट डिटरमायनिंग स्टेप असते. म्हणजे आपल्याला किती किती वेळ लागतो ह्या रिॲक्शनला, तर हे मेजर केल्याने की बा रिॲक्शन झाली आहे का हे आपण ह्या स्टेपमध्ये बघू शकतो. म्हणजे इथेच आपण बघू शकतो की त्याचा रेट फाइंड आउट करू शकतो. ह्या स्टेपमध्ये आपण ते करू शकत नाही कारण ही स्टेप खूप फास्ट असते. कार्बोकॅटायन न्यूक्लिओफाईलशी खूप फास्टली बॉन्ड होतो. त्याच्यामुळे इथे आपल्याला ते मेजरच करता येत नाही. इथे आपल्याला मेजर करता येतं म्हणून ह्याला रेट डिटरमायनिंग स्टेप असं म्हणलं जातं. तर आपल्याला प्रोडक्ट मिळतो ह्याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर. तर याच्या पण स्टिरिओकेमिस्ट्री काय हे आता आपण बघणार आहोत. तर आता SN1 रिॲक्शनची आपण स्टिरिओकेमिस्ट्री बघणार आहोत. तर हा 3 ब्रोमो 3 मिथिल हेक्झेन आहे. त्याला ॲक्वियस CH3 COCH3 बरोबर रिॲक्ट केलं तर आपल्याला प्रोडक्ट काय मिळतं, COH. म्हणजे आज आपल्याला अल्कोहोल मिळतं दोन्ही प्रोडक्टमध्ये. हे एकमेकांचे आयसोमर आहेत. मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपल्याला 50-50% प्रोडक्ट मिळतं. 50% प्लस 50% मायनस हे आयसोमर आहेत एकमेकांचे. 3 मिथिल 3 हेक्झॅनॉल मिळतं आपल्याला. हे रॅसिमिक मिक्सचर मिळतं. तर का 50% प्रोडक्ट ह्याचं आहे आणि 50% प्रोडक्ट. SN1 रिॲक्शन रिझल्ट इन रॅसिमायझेशन. एक्झाम्पल, व्हेन ऑप्टिकली ऍक्टिव्ह 3 ब्रोमो 3 मिथिल हेक्झेन हिटेड विथ द ॲक्वियस सोल्युशन ऑफ ॲसिटोन. हे म्हणजेच काय, ॲसिटोन आहे. तर रेसिमिक मिक्सचर ऑफ द 3 मिथिल हेक्झॅन 3 ऑल इज ऑप्टेन. हे आपल्याला ऑप्टेन होतं. हाऊएव्हर द मिक्सचर इज फाउंड टू बी स्लाइटली ऑप्टिकली ऍक्टिव्ह. जे आपल्याला मिळतं हे स्लाइटली ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतं. आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हा एक खूप मोठा पार्ट आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. द ब्रोमाइड आयन विच इज डिटॅच मे टेक some more time to move away from the carbocation. Hence, the attack of nucleophile from the same side will be slightly delayed. Hence, the product with inverted configuration will be slightly more.
हेन्स द मिक्सचर विल बी स्लाइटली ऑप्टिकली ऍक्टिव्ह. हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह का आहे ह्याचं एक्सप्लेनेशन होतं. तर ही SN1 रिॲक्शन होती, सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर. ह्याची मॉलिक्युलॅरिटी म्हणजे मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये फक्त जो सबस्ट्रेट आहे, आपण जो टर्शरी ब्युटिल हलाइड घेतला होता, ब्रोमाइड होता त्याच्यामध्ये, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे एकाच मॉलिक्युलवरती ही रिॲक्शन डिपेंडंट आहे. समजा त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण चेंज केलं तर आपल्याला वेगळं प्रोडक्ट मिळू शकतं, ती रिॲक्शन पण वेगळी पाथ फॉलो करू शकते. म्हणून ही युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे, म्हणजे एकाच मॉलिक्युलवरती ह्याची रिॲक्शन डिपेंडंट आहे. OH जो आपण न्यूक्लियोफाईल घेतला होता ती ह्याच्यापासून इंडिपेंडंट आहे. OH कॉन्सन्ट्रेशन कुठलंही घ्या, ह्याला काही फरक पडत नाही. फक्त सबस्ट्रेटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते जर का तुम्हाला SN1 रिॲक्शन घडवून आणायची असेल तर काही स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशन घ्यावं लागतं हलाइडचं, तरच आपल्याला SN1 रिॲक्शन मिळते आणि आपल्याला रॅसिमिक मिक्सचर मिळतं टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचं. तर ही होती SN1 रिॲक्शन. व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.